नमस्कार. आजची कहाणी थोडी वेगळी आहे. ही गोष्ट आहे एका आईची जी तिचं मूल घराबाहेर पडल्यावर, ज्याला आपण एम्प्टी नेस्ट म्हणतो, त्या पलीकडे जाऊन स्वतःला पुन्हा शोधते. चला जाणून घेऊया स्वराच्या या सेकंड इनिंगबद्दल. तर गोष्ट सुरू होते स्वराच्या घरात. तिची मुलगी मुग्धा लंडनला गेली आहे आणि आता 2 महिने झालेत. ज्या घरात कधी तिच्या आवाजाने, तिच्या असण्याने चैतन्य होतं, तिथे आता एक भयानक शांतता आहे. आणि हीच शांतता स्वराला आतून पोखरत होती, एका रिकाम्या नव्या वास्तवाची जाणीव करून देत होती. तर या पहिल्या भागात आपण बघणार आहोत की हे शांत घर आणि हा रिकामा कॅनव्हास स्वरासाठी कसा एक नवीन सुरुवात ठरतो. या एकटेपणात तिला असं काहीतरी सापडतं जे तिचं आयुष्य बदलून टाकतं. आणि मग एक दिवस सगळं बदलतं. अगदी साध्याशा कामातून. म्हणजे स्वरा कपाट आवरत होती आणि तिला एक जुनी ट्रंक सापडते. वरवर पाहता ही फक्त एक पेटी होती, पण खरं तर ते तिच्यासाठी तिच्या विसरलेल्या भूतकाळाचं एक दार होतं. आणि याच शोधाने तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा रंग भरण्याची एक संधी दिली. आता या पेटीत होतं तरी काय? तर नुसतं जुनं सामान नव्हतं, त्यात होती स्वराची स्वतःची विसरलेली ओळख. तिचे वाळलेले पेंट ब्रश, जुने रंग, एक अपूर्ण कॅनव्हास, लग्न आणि मग आई होण्याच्या धावपळीत या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये तिची ही आवड कुठेतरी मागेच राहून गेली होती. हे ब्रश आणि कॅनव्हास म्हणजे तिच्या हरवलेल्या स्वप्नांचं एक प्रतीकच होतं जणू. चला तर मग दुसऱ्या भागाकडे वळूया. उद्दिष्टाचा प्रश्न. आता स्वरा ठरवते की आपल्या या आवडीला पुन्हा एक संधी द्यायची. पण इथेच एक ट्विस्ट येतो. तिचे पती राज तिला एक असा प्रश्न विचारतात जो आपल्या समाजाची मानसिकता दाखवून देतो. आणि हा संवाद हाच या कथेच्या गाभा आहे. राजचा प्रश्न काय होता? या वयात हे सगळं कशासाठी? कोणाला दाखवणार आहे ही चित्र? पाहिलं, एका बाजूला समाजाची अपेक्षा की आता वय झालंय, आराम करा, आणि दुसऱ्या बाजूला स्वराची स्वतःची ओळख परत मिळवण्याची इच्छा. पण स्वराचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. ती म्हणते, हे कोणाला दाखवण्यासाठी नाहीये, हे स्वतःला पुन्हा भेटण्यासाठी आहे. किती सुंदर विचार आहे, नाही का? तिचा उद्देश जगाला नाही तर स्वतःला भेटण्याचा आहे. याच संवादातून स्वराला एक खूप मोठी गोष्ट उमगते. ती राजला समजावते की अहो, पालकत्व कधीच संपत नाही, फक्त त्याचं स्वरूप बदलतं. जशी मुलं मोठी होतात, स्वतःच्या पंखांवर उडायला लागतात, तसंच पालकांनीही आपल्या आवडीनिवडींच्या आकाशात एक नवी झेप घ्यायला हवी. आणि हीच तर खरी सेकंड इनिंग आहे. आता तिसरा भाग बघूया. पुनर्शोधाचे नियम. स्वरा फक्त विचार करत बसत नाही, तर ती खरंच कामाला लागते. ती स्वतःसाठी या नवीन प्रवासाची एक पक्की चौकट तयार करते. आणि तिने काय नियम बनवले? पहिलं, स्वतःसाठी रोज किमान 2 तास काढायचे. दुसरं, जुन्या मित्रमैत्रिणींना भेटायचं, नवीन लोकांशी जोडलं जायचं. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, अपराधीपणाची भावना सोडून द्यायची. कारण पालक म्हणून आपण आनंदी असलो तरच आपली मुलंही त्यांच्या आयुष्यात मोकळेपणाने पुढे जाऊ शकतात. खरं तर हे नियम फक्त स्वराचे नाहीत, हे आपल्यापैकी प्रत्येकासाठी आहेत जो अशा स्थितीतून जातोय. आता येऊया चौथ्या भागाकडे. 2 प्रवास, 1 आकाश. इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. आई आणि मुलगी, स्वरा आणि मुग्धा, दोघी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण दोघींचा आत्मशोधाचा प्रवास मात्र एकाच मार्गावरचा आहे. कसं ते पाहूया. तर स्वरा आपल्या मुलीला मुग्धाला एक पत्र लिहिते. आणि हे फक्त एक साधंसुधं पत्र नाहीये. हे पत्र म्हणजे तिच्या नवीन ओळखीचं एक जाहीरनाम्यासारखं आहे. या पत्रातून ती पुणे आणि लंडनमधलं अंतर तर कमी करतेच, पण त्यासोबतच दोघींच्या आयुष्यात आलेल्या एका नव्या उंबरट्याच्या अनुभवाला एकत्र जोडते. या पत्रातलं एक वाक्य तर खूपच महत्वाचं आहे. स्वरा लिहिते, तुझ्या कर्तृत्वाच्या सावलीत मी माझा आनंद शोधतीये. महत्वाचा विचार करा, किती मोठा बदल आहे हा. आता स्वरा फक्त मुलीच्या यशात स्वतःला विसरणारी आई नाहीये, तर ती तिच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगतीये, पण त्याचसोबत स्वतःच्या प्रवासात स्वतःचा आनंद शोधणारी एक स्वतंत्र व्यक्ती बनलीये. आणि मला वाटतं हाच या संपूर्ण कथेचा सार आहे. बघा, दोघीजणी आपापल्या उंबरठ्या पलीकडे जात आहेत. मुग्धा एका नवीन देशाचा म्हणजे एक भौगोलिक उंबरठा ओलांडते, तर तिची आई स्वरा इथे राहून एका मानसिक आणि भावनिक उंबरठ्यापलीकडे जाऊन स्वतःला नव्याने शोधतीये, स्वतःला सिद्ध करतीये. तर मग जाता जाता एक प्रश्न मागे ठेवून जातो. आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा बहुतेक जबाबदाऱ्या संपलेल्या असतात, तेव्हा आपल्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नांना, आपल्या आवडीनिवडींना पुन्हा जगणं, याला स्वार्थ म्हणायचं की आत्मसन्मान? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?